सांगली जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार स्व. एस.डी. पाटील पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. सांगली जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार स्व. एस.डी. पाटील यांनी सांगली जिल्हा काँग्रेस एक संघ व बळकट केले. ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार, काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष कै. सदाशिव दाजी पाटील, एस.डी. पाटील, माजी खासदार यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन सांगली येथे जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवादलचे वतीने ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते बाबगोंडा पाटील, ॲड. भाऊसाहेब पवार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी बोलताना भाऊसाहेब पवार यांनी ॲडव्होकेट एस.डी. पाटील यांनी वाळव्याचे आमदार, दक्षिण सातारा लोकसभेचे खासदार व लोकल बोर्डचे अध्यक्ष म्हणून जी कारकीर्द त्यांनी गाजवली आहे त्यामध्ये महिलांच्यासाठी इस्लामपूर येथे महिलांची शाळा, हायस्कूल व महाविद्यालय वाळवा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून उभी केली आहे. त्यांना स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या कारकिर्दीमध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविण्यात आले होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्व. पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस एक संघ बळकट केले. यावेळी सेवा दलाचे पैगंबर शेख यांनी आपल्या मनोगतामध्ये स्व. एस.डी. पाटील खासदार यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सांगली जिल्हा परिषदची जागा खरेदी करून तिथे त्यांनी भव्य अशी इमारत उभी केली. त्यांनी जे काँग्रेस पक्षासाठी योगदान दिले आहे त्याचे स्मरण करून आपण जिल्ह्यामध्ये काँग्रेसला गत वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करूया. यावेळी जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष अजित ढोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व शेवटी आभार जिल्हा कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी मानले. यावेळी विठ्ठलराव काळे, सचिन पाटील, सुरेश कांबळे, सुरेश गायकवाड, गणेश वाघमारे, नामदेव पठाडे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने हजर होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.